इतना क्यों सोते हैं हम? झूठ की बारिश में सच की खामोश बांसुरी एक झोंके की राह देखते सड़ जाती है। बाद में क्यों रोते हैं हम? इतना क्यों सोते हैं हम? शैक्षणिक भ्रष्टाचाराच्या मगरमिठीत झोपलेल्यांना खडबडून जागं करणारं एक नाटक 70च्या दशकात मराठी रंगभूमीवर आलं होतं। हे स्फोटक नाटक म्हणजेच विजय तेंडुलकरांचं पाहिजे जातीचे। सध्याच्या भ्रष्टाचार विरोधी जनजागरणात हे नाटक पुन्हा रंगमंचावर येतंय। यावेळी अनिल गवस ते दिग्दर्शित करतायत आणि पालवी प्रोडक्शन्स ते सादर करतायत। विजय तेंडुलकर लिखित, अनिल गवस दिग्दर्शित पाहिजे जातीचे। ऑल रेडी फॉर अटॅक। इकडून तिकडून जमवलेलं ज्ञान, लॉन्ड्रीवाल्याचे हात उसने कपडे, ईश्वर भाईंची ही ध्येयवादी ब्रीफकेस आणि माझेच पॅच आणि पॉलिश मारलेले बूट, तर असा मी सुसज्ज होऊन इंटरव्ह्यूच्या गावी जायला निघालो। कॉलेज 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 कुठे जुन्या गोठ्याकडे निघालात का? कॉलेज आणि गोठा यातला फरकही यांना कळू नये म्हणून यांची कीव करत होतो, तर कळालं जुन्या गोठ्यातच आत्ताचं कॉलेज आहे। काय मास्तर तुमचं पण आलो आलो। अरविंद देशपांडे, विहंग नायक, सुषमा तेंडुलकर, अरुण काकडे आणि नाना पाटेकर यांनी साकारलेलं हे अभिजात नाटक मंगेश साळवी, शोण भोसले आणि मानसी भागवत हा नटसंच मोठ्या जोशात सादर करतो। काय नाव म्हणलं आपलं? मी MB पोरपार्णेकर सर। काय पोरपाडनेकर? असला मास्तर नको आपल्या कॉलेजला। जात काय तुमची? सोन कांबळी। म्हणजे तसे आम्ही क्षत्रिय बरं का। असं? आमचे पूर्वज म्हणे होळकरांच्या पदरी होते। होळकरांनी पुणे लुटलं ना, तेव्हा आमच्या पूर्वजांनी म्हणे मोठा पराक्रम गाजवला हो। वा 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 वा। आता तुम्ही कांचा पराक्रम गाजवणार? खेडेपाड्यामध्ये शिक्षणाचा दर्जा किंवा शिक्षण नावाची जी संस्था आहे ती कुठल्या लोकांच्या हातात आहे आणि काय आपण ते मागासवर्गीयांना शिक्षणात जरी त्यांनी चुणूक दाखवली, शिकून मोठे झाले, तरी त्यांना शेवटी जातीपातीच्या राजकारणामधून कसा शह मिळतो आणि त्यांचं कसं कच्चीकरण केलं जातं। म्हणजे शिक्षण शिकून सुद्धा ती माणसं कधीही वर येऊ शकत नाहीत। ह्याचं इतकं तिरकस विनोदाच्या शैलीतून आपल्या तेंडुलकरांनी इतकं सुंदर चित्रण केलं आहे की सगळी ठसठसीत कॅरेक्टर्स देऊन त्यांनी ते नाटक उभं केलं आणि त्यामुळे ना त्या नाटकातली मला खरी गंमत वाटली ती ही की आजही आमच्या शिक्षणाचा दर्जा तोच आहे। ते नोकरीचं नक्की कळालं असतं म्हणजे जरा ठेवलं, तुम्हाला ठेवून टाकलं। दगडावरची रेग आहे, इथं हम करे सो कायदा। पाहिजे जातीचे, हे म्हणजे जातीचे म्हणजे जातीवंत लोक पाहिजेत प्रत्येक गोष्टीमध्ये, जे मनस्वी करणारी लोक पाहिजेत, ती आज नाही आहेत। किंवा आपण असं म्हणू की शैक्षणिक दृष्ट्या जे काही आपले पदर वेगवेगळ्या स्तरांवरती झाले आहेत शिक्षण घेण्याच्या दृष्टीने, फी वाढमध्ये किंवा जे फी माफिया झालेले आहेत, शैक्षणिक माफिया झालेले आहेत तयार, तर अशा प्रकारच्या ज्या गोष्टी ज्या समाजामध्ये शिक्षण घेऊन सुद्धा जातीमुळे मागे पडलेली जी एक समाज रचना आहे त्या रचनेविरुद्ध तेंडुलकरांनी नेमकेपणाने तिरकस विनोदाने त्याच्यावरती भाष्य केलेलं आहे आणि ते भाष्य कुठल्याही आज काय अजून 10 वर्षांनी सुद्धा हे जिवंत असेल असं मला वाटतं। पहिल्या दिवशी एंट्री घेतली। गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग सर। कोण रे? कोणी टाकलं हे तिकीट कोण आहे रे? कोण आहे? 5च प्रयोग झालेत पण प्रचंड नाटक आवडतंय आणि रिपीट ऑडियन्स होतो या नाटकाला आणि सांगेन की हे नाटक येऊन पाहावं। हे नाटक जरूर लोकांना आवडेल, प्रेक्षकांना आवडेल। आपल्याला चिडवू नका, आपली खोपडीला गरम आहे। हा 8:45 आहेस का 8:45? मी काही करत नाही बघून माझ लावतात। आता नाचच तू।
पाय तुम्हाला तितके लटपटत होते की थोड्या वेळाने मीच नाचू लागेल असं वाटत होतं. नाच ए नातारा, अरे नाता के फाटल्या का डरपोगात. मी फक्त एवढंच म्हणेन की हे नाटक तुम्ही या बघा आणि तुमची प्रतिक्रिया द्या. यापुढे आम्ही सांगणं काही योग्य नाही वाटत. तुम्ही तुमची प्रतिक्रिया आम्हाला जी काही असेल ती मान्य असेल. एकदम गावठी बच्चनच की सरांनी कासे वया 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 तंबाखू नाकात टाकल बघ. नाही नाही जा. वा वा सर, आता कसं मोकळं मोकळं वाटतं या कपड्यात. आणि काय रे, काय विडी सिगरेट पाचशील की नाही सरांना? विडी आम्ही अपेक्षितच धरलं नव्हतं की इतका छान रिस्पॉन्स येईल आणि असेच सगळ्यांनी रिस्पॉन्स द्या आणि आमचं नाटक यशस्वी करा. तुम्ही एन्जॉय करा म्हणजे आम्ही पण एन्जॉय करू. सरपंचाच्या अव्वल अवलादी पुढे म्हणजे साक्षात बबन्या पवार पुढे यत किंचित प्राचार्यांचं तरी काय चालणार. प्रकरण दाबलं गेलं. इतकंच नव्हे तर आपला एक कॉलेजात दबदबा निर्माण झाला. वय हा आता ही आपल्याला दिसत असलेली कोण? भ्रष्टाचार निर्माण करणारी परिस्थिती, त्यात गुंतलेली माणसं, त्यांचे प्रश्न यांची उकल नाटकासारख्या प्रभावी माध्यमातून करण्याचा प्रयत्न खरंच स्तुत्य आहे. या प्रयत्नांना शुभेच्छा देऊया.